ये सब किसने दिया है भैयो? बाबासाहेबांनी दिलंय. राम कोण आहे? कोण आहे राम? कोण आहे? कोण आहे राम? गांडीत टाका त्या रामाला. हाय तरी का राम? आपल्याकडे एक म्हण आहे माहितीये का, लोकांच्या जीवावरती आणि डॅश डॅश ठेवली पेवावरती. अगदीच या पोरीच्या बुडाखाली जी गाडी आहे, जो पैशांचा माज आहे, तो कशाच्या जीवावरती आहे माहितीये का? आरक्षणाच्या जीवावरती. जे दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यांनी दलितासाठी रंजले गांजले जे होते त्यांच्यासाठी खरंच खूप महत्वाचं काम करून गेले. या पोरीच्या भाषेवरनं, हिच्या वागण्यावरनं दिसून येते की या पोरीला आरक्षणाशिवाय काही पर्यायच नव्हता. म्हणजे ही सगळ्यात जास्त अनडिझर्विंग कॅन्डिडेट आहे आरक्षणासाठी. शैक्षणिक पातळी, त्याच्यानंतर बुद्धीचा विकास हा तर झालेलाच नाहीये. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आमच्यासारख्यांच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे. आणि ही पोरगी ज्या संविधानाचा उल्लेख इथे करते ना, त्या संविधानाचं एक पानही या पोरीने कधी पलटून बघितले नाहीये. केवळ सोशल मीडियावरती कूल दिसायचंय, स्वतःच्या जातीत कूल दिसायचंय म्हणून हा सगळा केलेला खटाटोप आहे. महादेवराव आंबेडकर हे त्यांचे टीचर होते. त्यांनी केवळ स्वतःच्या प्रेमापोटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वतःचं आडनाव दिलंय. त्याच्यानंतर सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना स्कॉलरशिप मिळवून दिली आणि त्यानंतर ते बॅरिस्टरची पदवी घ्यायला लंडनला गेले. या गोष्टींचं नॉलेज आहे का? संविधानामध्ये प्रत्येक धार्मिक स्वातंत्र्य, त्याच्यानंतर व्यक्ती स्वातंत्र्य, धर्म स्वीकारण्याचं स्वातंत्र्य, या गोष्टीचं वाचन केलंय का कधी? नाही. हे सगळं आम्हाला कुणी दिलंय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलंय. खरंच त्यांच्यामुळेच अदरवाईज तुझ्या पर्टिक्युलर जी फॅमिली आहे ते हे सगळं डिझर्व करत नाही. केवळ दुसऱ्यांच्या जातीला, दुसऱ्यांच्या देवाधर्माला नावं ठेवून आपण किती कूल आहोत हे दाखवण्याचा हा केवळ एक वंगाळवाना प्रयत्न होता. संविधान लिहिताना प्रचंड मेहनत घेण्यात आलेली आहे आणि सोबतच तुझ्यासारख्या काही अनडिझर्विंग लोकांना, अनडिझर्विंग फॅमिलीला देखील काही प्रिव्हिलेजेस मिळालेले आहेत. मी तुला एक सांगू का, जर ते शेल्फ मध्ये ठेवलेलं लाल कलरचं जे पुस्तक आहे ते कधी त्याच्यातले पानं उलटून बघितलेस तर थोडीफार अक्कल येईल. कलम 19A मध्ये लिहिण्यात आलेले की प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचा अधिकार आहे, मत मांडण्याचा अधिकार आहे. आणि सोबतच 19(2) मध्ये लिहिण्यात आलेलं की आपण बोलताना काही मर्यादा पाळल्या पाहिजेत, ज्यामुळे समाजात तेढ निर्माण होणार नाहीत, कोणाच्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत. ह्या गोष्टी वाच. सोबतच कलम 25, 26, 27 धर्म स्वातंत्र्याचा अधिकार हे देखील वाच. तुम्हाला कुठला देव आवडतो त्या देवावरती तुम्ही श्रद्धा ठेवू शकता, तो धर्म तुम्ही पाळू शकता आणि सोबतच तुम्ही दुसऱ्यांच्या धर्माच्या मर्यादा आणि दुसऱ्यांच्या धर्माचा आदर केला पाहिजे, हे देखील त्या संविधानात लिहिलेलं आहे. ती लहान आहे, अनावधानाने तिच्याकडून काय घडलं असेल. मी सर्व जनतेची जाहीर माफी मागतो आणि प्रभू श्रीरामांची सुद्धा माफी मागतो. तिचे आई वडील न्यूज चॅनलवरती येऊन म्हणतात की आम्हाला माफ करा, आमची ती मुलगी लहान आहे त्यामुळे ती असं बोलून गेली वगैरे. ती लहान नाहीये. जर ती गाडी चालवते तर ती 18 वर्षांची आहे, वेल मॅच्युअर्ड आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही तुमच्या पदाचा जो राजीनामा दिलाय ते अगदीच योग्य केलंय. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की जर तुमची मुलगी असं सगळं सोशल मीडियावरती बोलते तर घरातून काय संस्कार होत आहेत ते दिसून येतंय. आई वडील जे घरात बोलत असतात ना, तेच मुलं बाहेर बोलत असतात, तसेच वागत असतात. आई वडिलांचे संस्कार ते कॅरी फॉरवर्ड करत असतात. त्यामुळे दिसून येतं की तुमच्या घरामध्ये दुसऱ्या धर्माविषयी किती तिरस्कार आहे, दुसऱ्या जाती धर्माच्या देवांबद्दल किती तिरस्कार आहे. त्यामुळे तुमची मुलगी आणि तुम्ही तिघांनी येऊन समाज माध्यमामध्ये माफी मागितली पाहिजे.